वाट लावायला निघाले. निघत असताना काय झालं, तव एक झाला चमत्कार. काय झालं, माऊली ज्ञानोबा ऐन मध्यवर्ती त्या प्रवेशद्वारापाशी गावाचे आले आणि मग काय झालं, अद्भुत चमत्कार झाला. काय, माऊली ज्ञानोबा म्हणतात, कबीरजी हे काय झालं. कबीर अशी पुसती साधू संत, आमाशी नमस्कारी प्रेत, आणि शिर नसता कुडियात प्राण कैसे ठेविले. म्हणजे ह्या कुडीच्या शिर नाही तरी हे प्रेत आम्हाला नमस्कार कस काय करते. कबीरांकडे पाहून माऊली ज्ञानोबा विचारतात, कबीराशी पुसती साधू संत, आमाशी नमस्कारी प्रेत, शिर नसता कुडियात प्राण कैसे ठेविले. तुटोनी गेले या तारा, कैसा वाजेल ब्रह्मविना, तेवी प्रेताशी देखुनी चेतना, वाटे मना विपरीत. सत्वर तोडता वृक्ष तोडता सत्वर गती, शाखा काहीशा टवटवती. म्हणले या विण्याच्या तारा तुटून गेल्या, विना वाजल का बाबा. विना नाही वाजणार, ते तुन होईल. वाजणार नाही. झाडाचं खालून तोडल्यावर झाडाचे पानं टवटवीत राहतील का, राहणार नाही. तेवी प्रेताशी देखोनी चेतना, वाटे मना विपरीत. कस काय झालं बो हे कबीर. कबीरजी मग हात जोडून ती अवसरी, कबीर संतांशी विनंती करई, जैसा पडला भीष्म शरपंजरी, प्राण देही रक्षिले के. माऊली असं काही नाही की शेवटी प्राण निघून गेले मनुष्य जगत नाही. ऐका ना, ते भीष्माचार्य ज्यावेळेस 144 बाणाच्या शय्येवर पडले त्यावेळेस 22.5 दिवस त्यांनी यमाला उशाला बसून ठेवलं होतं. का बसून ठेवलं होतं हे काही एका कीर्तनात सांगण्यासारखं नाही, पुढच्या कीर्तनात सांगा. ऐका, मानले सांगतोच आता, तुम्ही म्हणताल येत नसेल. त्यावेळेस दक्षिणायन चालू होतं, उत्तरायण चालू व्हायला 22.5 दिवस टाइम होते, तेव्हापर्यंत बसून ठेवलं. प्राण देही रक्षिले की. माऊली म्हणले हो रो, प्राण राहू शकतात. ऐका ना माऊली, काय ना तरी जटायु गांजिता रावणे, प्राण व्याकुळित यातने, परी घ्यावया श्रीराम दर्शने, प्राण देही रक्षिले के. रामा, तुझ्या पत्नीला म्हणजे सीतेला या रावणाने हरण करून नेलंय, हा निरोप सांगायला जटायूने प्राण ठेवलेच ना. माऊली म्हणले हो. ऐका माऊली, काय निरोप सांगावया अर्जुनाजवळी, अभिमन्यू पडला रणमंडळी, धैर्य धरून येते वेळी, प्राण देही रक्षिले की. अभिमन्यू पडला त्यावेळेस अर्जुन जवळ येत नाही तोपर्यंत प्राण ठेवले ना. का ठेवले, अर्जुनाला निरोप सांगायला. काय रडता रडता अभिमन्यू सांगतोय, पिताश्री काय या क्षत्रियाच्या कुळात आलो, रडणं स्वाभाविक नाही, पण का रडतोय. मरायचं दुःख नाही हो, पण जाता जाता त्या दुःशासनाने मला लात मारली त्याचं दुःख वाटतंय. अर्जुन म्हणले काळजीच नको करू, उद्याच त्याचा काटा काढतो. हा निरोप सांगायला अभिमन्यूने प्राण ठेवले ना. माऊली म्हणले हो. मग तैसाची वैष्णव होता तस्कर, तसाच हाता हा वैष्णव तस्करे. मग तुमचे पायी हेत थोर, एकदा करावा नमस्कार, म्हणून प्राण ठेविले, कैसे प्राण ठेविले, आईसे प्राण ठेविले. तुम्हाला नमस्कार करावा म्हणून प्राण ठेवले. माऊली म्हणले हो. मग तो तस्कर होता तरी कोण, मग कबीरे सकळ वर्तमान सांगितले संताची. जोपर्यंत विचारत नाहीत माऊली तोपर्यंत नाही सांगितलं, विचारल्यावर सांगावा. नाही तर लोक ना विचारायच्या आधीच सांगतात. घरात गेलं ना सुरूच होतोय, हे बघा माझ्या पुरीचा अल्बम, हिचं लग्न इथं झालं, बोरला पाणी घेतलं. अरे थांब जरा, नेर होऊ दे आधी, पाणी तर दे मग सांग. लोकांना ना बिन विचारता सांगायचा नाद लागला. ऐका, आणि मग कबीरे सकळ वर्तमान सांगितले संताची. मग सांगितलं. असा राग आला माऊलीला. आम्ही मागितले नसता भोजन, कबीरायसा सगुण बाळ मारून कैसा टाकीला. आम्ही काय तुमच्या घरी आलो का जेवण द्या म्हणून, आणि तुम्ही खुशाल पोरग मारून टाकलं. काय म्हणावा तुम्हाला. एवढं मानल्याबरोबर कबीरजी काय म्हणतात. कबीरजी म्हणतात, ऐका थोडं वरच्या स्वरात घेतो, तिकडे डीजे लागलाय. काय, जरी म्या कमाल मारला नसता, तरी तो काही अमर झाला असता, आणि आयसी ऐकोनी या वार्ता, संती कृपा उपजली. एवढाच निरोप ऐकला. काय, मी जर कमाल मारला नसता तर तो काय अमर व्हायला आला होता का. जाऊ दे ना, तुमच्यासारख्या साधू संतांच्या जेवणाच्या तरी कामाला आला म्हणून मारला. माऊली म्हणले काहीच आई असेल, काहीच बाप असेल, काहीच पोरगा असेल, म्हणले माझ्यापेक्षा यांचा अभ्यास 2 पावलं पुढंच आहे. माऊली म्हणले ज्येष्ठ होते बरं का कबीरजी माऊलींपेक्षा. माऊली म्हणले वा. मग संती कृपा उपजली. मग कृपा उपजली आणि मग माऊली ज्ञानोबा म्हणतात, कबीर कांतेची पुसती साधू संत, आमाशी दाखवावी शिरानोनी त्वरित, आईसी ऐकोनी या मात, धावत गेली मंदिरा. मंदिरा म्हणजे घरात. आईच महाराज ती. तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता, माय बाळकाशी जीव भाववेची तैशी, आईशी कळवयाची जाती,
करीला भावीन प्रीती आई माझी. नाही नाही इथं नाही म्हणत, ते कसं आहे तुमच्या संगतीने होतंय ते. ऐका. आणि आई महाराज पळतच गेली घरी. टोपल्या खालचं ते पोरग उचललं, ते शिर उचललं, धावत आले. निज पुत्राचे मस्तक घेत संतापाशी आणले त्वरित. पाहुनिया होती सद्गतीत. दयावंत ते समयी अगोदर कृपावंत, आणि कृपेला जोड लागली दयेची. मग काय महाराज निज पुत्राचे मस्तक घेतलं. आणि माऊली ज्ञानोबा म्हणतात सुई लावलाय ना, खाली घ्या खाली घ्या सुई म्हणल्यावर. आता राजा महाराज तुम्हाला सांगितलं येडे हळदीचाच होता, मला काय झालं तरी सुई खाली घेणार नाही. लोक म्हणले का खाली घे, ते माऊली ज्ञानोबा आहेत. तुम्हाला कोण माऊली ज्ञानोबा आहे? ते पैठणहून आलेले. म्हणले हो. म्हणले मेलेले पितर जेवाय घातलेले हो. म्हणले स्त्रीचा पुरुष केलेले हो. म्हणले रेड्याच्या मुखातून वेद बोलवलेले. म्हणले हो. म्हणले घ्यावाच लागन खाली, नाही तर मी वर आणि प्रेत खाली. घ्या खाली, खाली घ्या. महाराज सुई खाली घेतला. आणि मग काय महाराज माऊली ज्ञानोबरायने धडावरती शिर ठेविता तो अद्भुत झाला चमत्कार. काय झाला चमत्कार? संते मस्तके ठेविला कर, सावध झाला कबीर पुत्र. उठोन या सत्वर घाले नमस्कार संताशी. जसं झोपेतून पोरग उठावं तसं कबीरजींचे पुत्र कमालजी उठले आणि माऊली ज्ञानोबा यांना दंडवत घातला. या संपूर्ण काशीवासी यांनी पाहिलं. वा, एकदा का सद्गुरूंना अनन्य झाला रे झाला. का मेलेला असो नाही तर प्राण गेलेला असो, सद्गुरू त्याला तारतात. मग काय केलं? तत्वमसी आईसी वाणी एक वेळ पडता कानी. अविद्या निद्रा गेली पळोनी, तत्क्षणी जागिन्नला. या बोधावरती माऊली ज्ञानोबरांनी कबीरजींना कमालजींना मोक्ष देऊन टाकला आणि त्या दोघांचा उद्धार केला. सद्गुरू आपल्या जीवनात आले तर सद्गुरू तारतात. अशा सद्गुरूंना आपण एकनिष्ठ झालं पाहिजे.